गुड मॉर्निंग. मी अनिता उमाटे बोलते. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. चपाती भाकरी जर खाऊन कंटाळाच येतो रोज रोज. मुगाची अख्खे मूग त्यात थोडंसं एक मूठभर तांदूळ घ्यायचं आणि ते रात्री भिजवायला घालायचं. त्याच्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, मीठ टाकायचं आणि त्याची छानशी अशी पेस्ट करायची एकदम बारीक. आणि चटणीसाठी लसूण, हिरवी मिरची, खोबरं आणि डाळवे असं घ्यायचं. मुगाचा चिलासुद्धा म्हणतात ह्याला. खूप पौष्टिक असतो हा खाण्यासाठी आणि पटकन होते नाश्ता. उपमा पोहे आपण रोज खातो, पण तुम्ही सर्व प्रकारच्या डाळीची चिला करू शकता. तर मी हे चटणीसाठी तयारी केलेली आहे आणि तिकडे मुगाचा चिला ते पण तयारी केलेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणीसाठी सारण टाकलेलं आहे. सर्व साहित्य जिरे, लसूण, हिरवी मिरची, खोबरं, कच्चं खोबरं घ्यायचं, शक्यतो नसेल तर चालेलसुद्धा तुम्हाला वाळलेलं खोबरं. डाळे घ्यायचे. 3-4 जणांसाठी मी चटणी केली. थोडीशी पातळ चटणी केली तरीसुद्धा चालते. तर मी अशा प्रकारे तयारी करून घेतली अगोदर आणि मग चिला केला. चिला म्हणायला छान वाटते, कारण आपल्याकडे दिरडे पण म्हणतात ह्याला. बेसनाचे दिरडे जसं असतं तसं त्याच प्रकार असतो हा. पण अख्खे मूग आणि त्याच्यात थोडंसं बायडिंगसाठी तांदूळ टाकायचे, रात्रीच भिजवायचं ते. तर अशा पद्धतीनं मी बारीक करून घेतलेलं आहे बघा. आपण जसं डोशाचं पीठ करतो बारीक त्याप्रमाणे करायचं. पण डोशाचं पीठ कसं एक आंबवावं लागते. ह्याला काही आंबवायची गरज नाही. तुमच्याकडे 1 चमचा जर दही असेल तर तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता त्याच्यामध्ये. खायचा सोडा वगैरे नाही टाकलं तरी चालतं. रात्री भिजवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं. आपण आता पीठ बारीक करून घेतलेलं आहे मूग आणि तांदूळचं. त्याच्यामध्ये काहीही टाकायचं नाही, फक्त हिरवी मिरची, लसूण, जिरे, मीठ टाकायचं. चटणी पण तयार झालेली आहे आपली. खोबऱ्याची चटणी आणि डाळव्याची चटणी खूप छान लागते खायला. नाश्त्यासाठी खूप छान आहे. तुम्ही ह्या जागी तुम्ही दुसऱ्या डाळी पण घालू शकता. परत मटकीचे पण उसळीचे करू शकता चिला. नुसत्या मुगाच्या डाळीचं करू शकता. तर मी अशा प्रकारे मोहरी, कढीपत्ता आणि हिंग टाकून चटणीला फोडणी दिली. मस्त फोडणी बघ छान एकदम. म्हणजे कसं असते, जेवढी फोडणी तुम्ही छान देईल, मस्त देईल, तेव्हा ती चटणी छान लागते, आहे की नाही. ते मोहरी जर कडकडली नाही, कच्ची ठेवली मोहरी, तर मग छान लागत नाही चटणी. तर अशा प्रकारे आपण मूग आणि तांदूळ खूप थोडेसे घातले. 2 वाट्या मूग आणि 1च मूठभर तांदूळ आहे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण चिला करून घेऊ. नॉनस्टिक तवा पण चालतो आणि साधा पण तवा चालतो. पहिल्यांदा तव्याला तेल लावून घ्या अगोदर आणि नंतर तेल नाही लावलं तरी चालते. तर अशा प्रकारे छानसे असे मुगाचे चिला तयार झालेले आहेत. थोड्या वेळ झाकून ठेवा त्याला. बघा किती सुंदर तयार झालेत एकदम. आणि डब्याला पण खूप छान, मुलांना, मोठ्यांना पण देऊ शकता. मुलांना द्यायचं असं काही नाही, मोठ्यांना पण देऊ शकता. तर ह्याच्यासोबत तुम्ही बटाट्याची भाजी किंवा कोणतीही भाजी पण देऊ शकता. आणि एकदम मऊ असतात हे खाण्यासाठी. तुम्हाला जर कडक पाहिजे तर तुम्ही कडक पण भाजू शकता. खूप मऊ असतात हे, लहान मुलांना सहज खाणं आवडते, पण टेस्ट पण लागते. तर अशा प्रकारे आपली चटणी, खोबऱ्याची चटणी, मुगाचा चिला तयार झालेला आहे. मग यांना म्हणलं, माझ्या मिस्टरांना, नवऱ्याला म्हणलं पटकन या नाश्ता करून घ्या. त्यांना चटणी आणि मुगाचा चिला अशा प्रकारे दिला तर त्यांना खूप आवडला. मला खूप असे पदार्थ करायला आणि
खाऊ घालायला आवडतात आणि समोरच्याने म्हटलं ओ किती छान झाले पदार्थ तर मला खूप आनंद होते. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.